आशीर्वाद बालमित्रांनो, किलबिली या कार्यक्रमात आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या आपल्या या भागात आलेगाव येथील जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलागुण आपल्याला ऐकवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ऐकण्यासाठी आपण तयार आहात ना? चला तर मग. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य माझं म्हणजे समीर शिरवळकर यांचं, तर सादर करते सूरज गोळे. बरं का बालमित्रांनो, भूमी राजणकर इवलुशी चिमुकली, पण आवाज आणि सादरीकरणात भल्या भल्यांना मागे टाकेल. तिच्या आवाजातलं हे गोडसं कीर्तन आपण ऐकूया. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. गंध केशरी कंपाळी तिळा, भजन करीतो मी वेळोवेळा. गंध केशरी कंपाळी तिळा, भजन करीतो मी वेळोवेळा. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. तुकारामानी अभंग लिहिले, सारे जन्माचे सार्थक झाले. तुकारामानी अभंग लिहिले, सारे जन्माचे सार्थक झाले. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. किती छान ना? अहो, गवळण देखील ती तितकीच छान सादर करते. लढू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. लढू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला देते, पाणी घेऊन येते. चांदीचा भोवरा तुला खेळाया देते. चांदीचा भोवरा तुला खेळाया देते. खेळाया देते, पाणी घेऊन येते. खेळाया देते, पाणी घेऊन येते. एका जनार्दनी तुला झोक मी देते. एका जनार्दनी तुला झोक मी देते. झोक मी देते, पाणी घेऊन येते. झोक मी देते, पाणी घेऊन येते. भूमीच्या आवाजातली ही सुंदर अशी गवळण आपण ऐकली. आता थोर पराक्रमी, महाराष्ट्राची आन बान शान असे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याविषयी विचार व्यक्त करते आहे अनुश्री बंड. प्रतीपचंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते.
मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे त्या सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारात ज्याचे पहिले स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले एक निरागस बाळ म्हणजे शिवबा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, दुश्मनाच्या मनातही निर्मळतेचं भाव निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच एकीकडे आपल्या अंगातलं रक्त सडसडायला लागतं, तर एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचे स्थापन करत असताना त्यांच्याकडे सैनिक साठाही नव्हता, त्याच्यानंतर शस्त्र पुरवठाही नव्हता, पण त्यांनी सैनिके गोळा केली नाहीत, तर स्वराज्यावर प्रेम करणारी लोक गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले आणि याच्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, आपल्या जन्मकुंडला घेऊन फिरतो. आला अपयश की करतो आत्महत्या, आणि आली शिवजयंती जवळ की करतो वाद त्यांच्याच जन्मतारखावरून. म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा. आज महाराष्ट्रात एक युवक जनावरासारखा वागत आहे, तर खरंच ही किती शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हे तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाती को चमकाया उसका शिवाजी नाम है. आजच्या युगात गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. शेवटी एवढीच बोलू इच्छिते, जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता, लाख मोलाचा राजा माझा बादशाही याच मातीत लढला होता. जय महाराष्ट्र. वा, आपल्या महाराजांची थोरवी कितीही गायली तरी कमीच वाटते. बालमित्रांनो, भक्ती काळे या प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनीनं भाकरीची गोष्ट आपल्या बालमित्रांसाठी आणलेली आहे, ती आपण ऐकूया. आधी आधी हाताले सटके तव्हा मी येते भाकर. एक माणूस असतो, तो एवढा गरीब असतो की त्याला 2 वेळचं अन्न देखील नीट मिळत नाही. मग एके दिवशी काय होते, तो एका ठिकाणी बसलेला असता, त्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात. मग तो त्या महाराजांकडे जातो आणि त्यांना म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप ज्ञानी दिसत आहात हो, खूप विद्वान दिसत आहात. मग मला सांगता का की माझ्या नशिबामध्ये नेमकं लिहिलंय तरी काय? का मला 2 वेळचं अन्न देखील नीट मिळत नाही? का माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच आहे हो? तेव्हा ते महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि डोळे बंद करून काही वेळ तपश्चर्येला बसतात. डोळे उघडल्यानंतर ते महाराज त्या माणसाला सांगतात, हे बघ, तुझ्या आयुष्यामध्ये फक्त 20 भाकरी लिहिलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यामध्ये काहीसुद्धा नाही. पण यानंतर मात्र तू राहशील का नाही हे मी तुला सांगू शकणार नाही. तेव्हा तो माणूस काय म्हणतो मित्रांनो, तो म्हणतो, महाराज, तुम्ही एवढे ज्ञानी आहात हो, एवढे विद्वान आहात, मग असं काहीतरी करा ना की ह्या ज्या 20च्या 20 भाकरी आहेत ना, त्या मला आत्ताच्या आत्ता मिळतील. तेव्हा ते महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि कसे तरी करून आपल्या शिष्यांच्या सहाय्याने ते त्या माणसासाठी 20 भाकरीची व्यवस्था करतात आणि त्या 20 भाकरी त्याच्या हातात देऊन त्याला सांगतात, हे बघ, ह्या तुझ्या आयुष्याच्या वाटेला येणाऱ्या शेवटच्या 20 भाकरी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यामध्ये काहीसुद्धा नाही. तेव्हा तो माणूस तो भाकरी घेतो आणि खूप खुश असतो. मग तो भाकरी खायला सुरुवात करतो. पहिले तो अर्धी भाकर खातो, नंतर तो 1 भाकरी खातो आणि नंतर तो 2 भाकरी खातो. तो आज खूप खुश असतो, कारण त्याने आपल्या आयुष्यामध्ये कधी 2 भाकरीसुद्धा बघितलेल्या नसतात. पण 2 भाकरी खाल्ल्यानंतर मात्र आता त्याचं पोट भरलेलं असतं. मग तो विचार करायला लागतो की आता उरलेल्या 18 भाकरींचं मी काय करायचं. तेव्हा त्याच्यासमोरून त्याच्यासारखा एक गरीब व्यक्ती चाललेला असतो. मग तो त्या व्यक्तीला म्हणतो, हे बघ, आज ना माझ्याकडे 18 भाकरी आहेत, तर मग यातल्या 2 भाकरी तू घे.
आणि तो त्या व्यक्तीला त्या 2 भाकरी देऊन देतो. नंतर तो व्यक्ती पळत पळत जातो आणि आजूबाजूच्या सगळ्या गरीब लोकांना सांगतो, अरे जा जा, त्या माणसाकडे आज भाकरी आहेत. मग हे सगळे गरीब लोक या माणसाकडे येतात आणि मग तो त्या उरलेल्या सगळ्या भाकरी त्यांच्यामध्ये वाटून देतो. आता मित्रांनो, काही वर्ष उलटल्यानंतर त्याचे साधू महाराज होते ना, ते त्या रस्त्याने चाललेले असतात. त्यांना एक विचार येतो, अरे आपण काही वर्षापूर्वी एका माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या आणि त्याच्या आयुष्यातल्या त्या शेवटच्या भाकरी होत्या. चला मग एकदा बघून येऊया नेमकी त्या माणसाचे हाल आहेत तरी काय. हे महाराज त्या जागी पोहोचतात तरी बघतात तर काय, अरेच्छा, तो माणूस तर खूप मोठा धनवान झालेला असतो. त्याने त्या जागेवर एक मोठं मांडव मांडलेलं असतं आणि त्या मांडवामध्ये हजारो लोक जेवण करत असतात आणि जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट जेवण असते. मग ते महाराज खूप आश्चर्यचकित होतात. मग ते त्या माणसाकडे जातात आणि त्याला म्हणतात, का रे, तुझ्या हातांच्या रेषांवर, तुझ्या मस्तकावर तर फक्त 20च भाकरी लिहिल्या होत्या. मग तू एवढा धनवान झालाच कसा? तुझ्याकडे एवढं धन आलं कुठून आणि तुझ्या हजारो लोकांना जीव कसा घालतोयस? तेव्हा मित्रांनो, तो माणूस काय म्हणाला, महाराज तुम्ही मला ज्या त्या 20 भाकरी दिल्या होत्या ना हो, त्यातल्या मी फक्त 2च भाकरी खाऊ शकलो. मग उरलेल्या 18 भाकरी मी माझ्यासारख्या गरीब लोकांना वाटल्या. आणि महाराज जसं मी त्या भाकरी त्या लोकांना वाटल्या ना, तसं लोक माझ्याकडे आणखीन जेवण घेऊन यायला लागले. मग जेवढं मला लागायचं तेवढं मी खायचो आणि बाकीचं दुसऱ्यांना वाटायचो. पण महाराज माझ्याकडे एके दिवशी एवढं जेवण आलं की मी खाऊन सुद्धा 100 लोकांना वाटलं. आणि माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिलं, मला माझा व्यवसाय सुरू करून दिला आणि मी आपलं दिवसभर हे जेवण वाढण्याचं काम करतो. पण महाराज जेवढ्या पटीनं मी दुसऱ्यांना देतो ना हो, त्याच्या दुप्पट पटीनं माझ्याकडे येतं. मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जेवढ्या पटीनं दुसऱ्याला देणार त्याच्या दुप्पट पटीनं निसर्ग तुम्हाला देतोच देतो. आणि हा जो निसर्गाचा नियम आहे ना, हा 100% खरा उतरतो. मित्रांनो, आपल्या नशिबामध्ये काही ठराविक गोष्टी लिहिलेल्या असतील, परंतु जर तुम्ही सतत देण्याचे सत्कर्म करत राहिले तर तुमच्या नशिबामध्ये लिहिलेल्या गोष्टींपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळतं. मित्रांनो, जो दुसऱ्याला देतो ना, त्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. आता मित्रांनो, बऱ्याच लोकांना असा विचार असतो की द्यायचं तर मग तर फक्त पैसाच द्यायचा. पण असं नाही. तुम्ही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. जसं तुमच्यामध्ये एखादं कौशल्य असलं तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. तुम्ही एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करू शकता. तुम्ही एखाद्याला संकटाच्या काळामध्ये मदतीचा हात देऊ शकता. एखाद्याच्या आधाराचा खांदा बनू शकता. आणि मित्रांनो, नाहीच काही जमलं तर एक छोटंसं छानसं हास्य तर नक्कीच देऊ शकता. मित्रांनो बघा, जो दुसऱ्याला देतो ना, त्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून मी म्हणते की दुसऱ्यांना सतत मदत करत राहा. मित्रांनो, रसिकांनो, मी या गोष्टीतून खूप काही शिकले. तुम्ही सुद्धा काहीतरी शिका. आपलं जीवन छानसं जगूया, सकारात्मक बनूया. मदतीचा हात देऊन विदा करिंदीकरांचे विचार आत्मसात करूया. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. धन्यवाद. किती सुंदर बोध देऊन गेली ही गोष्ट. यानंतर गार्गी डोईफाळे ही विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करते आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भला भल्यानं फुटला घाम. याला कोण घाली ये सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू शैतान, जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झालेत दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडदळ पायदळ, त्याचं घोडदळ पायदळ. फौज फाटलई बक्कळ, फौज फाटलई बक्कळ. अंगी 10 हत्तीचा बळ, अंगी 10 हत्तीचा बळ. पाहणारा कापे चढचढ, पाहणारा कापे चढचढ. गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली. आया बहिण्यांची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजांची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा, बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान त्याला नाही जाण.
शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. अन करील काय कल्पने युक्ती जी र जी जी जी, करील काय कल्पने युक्तीची र जी जी जी, करील काय कल्पने युक्ती जी र जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाने आला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाने आला. आणि अशा शामियान्यात खान डोलत डुलत आला, खान डोलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो, आओ आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हजरी, रोखून नजर गहरी र जी 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 जी. खान दाभिमानी मान्याला, कट्टरीचा वार त्यानं केला, कट्टरीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत वत अंगाला, चिलखत वत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिचावा ढकलला, पोटामध्ये पिचावा ढकलला. वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला. टराटरा फाडला पोटाला, टराटरा फाडला पोटाला. तडा गेला खानाचा कोथळा बाहेर आला ह जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले. पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट. अन लाविली ही गुलामीची हो वाट, लाविली ही गुलामीची हो वाट, लाविली ही गुलामीची हो वाट. अन मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी 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 जी. बालमित्रांनो, पोवाडा आपण ऐकलात, भाकरीची गोष्टसुद्धा ऐकलीत, महाराजांविषयीचे विचारसुद्धा ऐकलेत, कीर्तन ऐकलं, गवळण ऐकली. यानंतर आपले विचार स्त्री भ्रूण हत्या याविषयीचे आपल्यासमोर मांडते आहे भक्ती बंड. नमस्कार. आजचा माझा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या. ज्या माऊलीच्या पोटीतून स्वराज्याने जन्म घेतल्या अशा राजमाता जिजाबाई, स्त्री शिक्षणाच्या अर्धक्रांतिकारक सावित्रीबाई फुले आणि ज्या माऊलींनी स्त्रींच्या हट्टासाठी व सन्मानासाठी त्याचे हे केले, त्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपवलेलं स्त्रीचं जग, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपवलेलं स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी बघायचं आहे, उघड्या अश्रू नयनांनी बघायचं आहे. काळाच्या पडद्यास ओढू नको आई, काळाच्या पडद्यास ओढू नको आई. मला आता जगायचं आहे, मला आता जगायचं आहे, मला आता जगायचं आहे. हे म्हणणं आहे प्रत्येक गर्भातल्या मुलीचं. का खरंच आपण इतके निर्दय झालेलो आहोत का? आपल्याला आई पाहिजे, ताई पाहिजे, मैत्रीण देखील पाहिजे, पण तुम्हाला मुलगी का नको? हाच आजचा गंभीर विषय, स्त्री भ्रूण हत्या. मुलगी शिकली, प्रगती झाली, हे बोधवाक्य आपण ऐकत आलेलो आहोत. आज आपल्या घरादारामध्ये वंशाला पुढे नेणारी आई आज आपण गर्भातच का मारतो? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी. शिकून सवरून तिला बनवा झाशीची राणी. बेटियां सबके नसीब में कहाँ होती है, बेटियां सबके नसीब में कहाँ होती है. रब को जो घर पसंद आता है वही बेटियां होती है, वही बेटियां होती है. बेटा शान है तो बेटी सम्मान है. या स्त्रीभ्रूण हत्याच्या कारणामुळे समाजामध्ये मुलांपेक्षा मुलीचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि या वंशाच्या दिव्याला गोड नाजूकशी वंशाची पंथी मिळणं खूप कठीण झालेलं आहे. हे भीषण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशावर आलेलं आहे. मुलगी आतमध्ये तर सुरक्षित नव्हतीच, पण जन्माला आल्यावरही सुरक्षित नाही. सकाळी ती शाळेत जायला घराबाहेर पडते तर ती वापस घरी येते का नाही, आणि येते तर ती कोणत्या अवस्थेत येते याची भीती मात्र आज प्रत्येक पालकांच्या मनात आहे. मला शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, बहिणींचे रक्षण करा. धन्यवाद. भक्तीने व्यक्त केलेले विचार स्त्री भ्रूण हत्येवरचे आपण आत्ताच ऐकलेत. बालमित्रांनो, यानंतर महिषासुरमर्दिनी स्तोत्र आपल्यापुढं सादर करतोय कॉन्व्हेंटचा हा विद्यार्थी आदित्य तेलंग. ओम
ऐ गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्द्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरदर्शिनि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनमोषिनि शङ्करतोषिनि गिल्व्यशमोषिनि कोशरते तनुजनि रोषिनि दितिसुतरोषिनि दुर्मदशोषिनि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तृङ्ग हिमालय शृङ्ग निजालय मध्यगटे मधुमधुरे मधुकैतभञ्जनि कैतभगञ्जनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते निजभुज दण्ड निपातित चण्ड विपाटित मुण्ड भटाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शौण्ड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. वा आदित्य, खूप छान. यानंतर याच शाळेचा अक्षत गवई पराक्रमी गीत आपल्याला ऐकवण्यासाठी अगदी तयार आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूरा. हुंकार भरे बादल गरज गरज तलवार उठे बिजली कड़के मन दर्द जा धरती दूजे दूजे मन काल मराठा रण जीते इक इक करके सब गढ़ जीते हर दुश्मन से लड़ जीते. हिंदरे माथे सूरज सा छत्रपति वीर शिव चमके आते तिलक तलवार शिवाजी शंभु रूप अवतार शिवाजी हुई धनाधन जलधार राख केसरिया की लाज शिवाजी हर तेज तिलक तलवार शिवाजी शंभु रूप अवतार शिवाजी हुई धनाधन जलधार शिवाजी राख केसरिया की लाज शिवाजी मुठ भर मावळे घेतले सोबत नाही पायला जातीपाती लढले मतीसाठी फाळला कोतळा नाही चालू दिलं कुतीनीती मुघलांच्या छाती फळकवला भगवादी. अरे मुघलांचा बाप होता राजा माझा सूर्य तेज होता राजा माझा हर हर करीत त्याचा वाजा गाजा वाजा वाजा हर घर करीत उभा केला स्वराज माझा. जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराज. विजय तिलक कड़ भाल रहे मारी ममता थारी डाल रहे लाज बचाना माटी री कहे जीजाबाई शिवाजी से जब तक तू तेरी सांस रहे पकल भारी रण में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन स्वाभिमान रहे थे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभु रूप अवतार शिवाजी हुई धनाधन जलधार शिवाजी राख केसरिया की लाज शिवाजी. जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराज. धडे दिले शौर्याचे लिलीगात इतिहासाचे बळ दिले मुठी मुठी सनई चौगळा धडे दिले शौर्याचे लिलीगात इतिहासाचे बळ दिले मुठी मुठी सनई चौगळा वाजे गाजे सयंद्रीच्या कळ्याकोटी नाद घुमे तिन्ही लोके जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हाथ चाहा वो हिंद एक डोर से बंधा उसने चाहा वो हिंद केसरिया रंगा हाथ चाहा वो हिंद चार और जुड़ा उसने चाहा वो हिंद पर्वत सा खड़ा जीवन अर्पण इस पूज्य धारा को उतर रण पर जन खूब लहड़ा वो जन जन पर खून बहा दो लहरे पर चम प्राण गवा दो थे तेज तिलक तलवार शिवाजी हुई शंभु रूप अवतार शिव हुई धनाधन जलधार शिवाजी राख केसरिया की लाज शिव हाँ तेज तिलक तलवार शिवाजी हुई शंभु रूप अवतार शिवाजी हुई धनाधन जलधार शिवाजी राख केसरिया की लाज शिवाजी. लगते गए लाशों के ढेर बहता लहू कभी रुका नहीं लगते गए लाशों के ढेर बहता लहू कभी रुका नहीं लड़ता रहा वो शेर मराठा वो छत्रपति कभी झुका नहीं. वा अक्षत, बहुत बढिया. बालमित्रांनो, तुम्हाला आठवतं ना
कोरोना काळात आपण सगळ्यांनीच, म्हणजे जी विद्यार्थी मंडळी शाळेमध्ये होती त्या सगळ्यांनीच ऑनलाईन शाळा अटेंड केल्या. तर या ऑनलाईन शाळेबद्दल आता व्यक्त होतोय सानिध्य थोराईत. मी तुमच्यासमोर सादर करणार आहे कवयित्री स्वाती थोराईत यांची कविता ऑनलाईन शाळा. सुरू झाली बघा ऑनलाईन शाळा, सुरू झाली बघा ऑनलाईन शाळा. लागेल का विद्यार्थ्यांना पूर्वीसारखा शिक्षणाचा लढा, लागेल का विद्यार्थ्यांना पूर्वीसारखा शिक्षणाचा लढा. सुरू झाली बघा ऑनलाईन शाळा. खडू फरा डस्टर वगळून गुगल झूम यूट्यूब आले, खडू फरा डस्टर वगळून गुगल झूम यूट्यूब आले. इवल्याशा मोबाईलला शाळेचे रूप मिळाले, इवल्याशा मोबाईलला शाळेचे रूप मिळाले. तासामधून तास जातात नाही वाजत बेल, तासामागून तास जातात नाही वाजत बेल. एकट्याशा विद्यार्थ्यासमोर असतो फक्त सेल, एकट्याशा विद्यार्थ्यासमोर असतो फक्त सेल. पूर्वी कसे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अचूक भावबंध जोडायचे, पूर्वी कसे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अचूक भावबंध जोडायचे. अवघड संबोध सुद्धा मग हसत खेळत कळायचे, अवघड संबोध सुद्धा मग हसत खेळत कळायचे. आता मात्र असते फक्त एक्सप्लेनेशन, आता मात्र असते फक्त एक्सप्लेनेशन. त्यात कुठेच नसते कोणतेच विनोदी विश्लेषण. अजूनही आठवते मित्रांशी गट्टी, अजूनही आठवते मित्रांशी गट्टी आणि शाळेची मधली सुट्टी. तर कधी आजाराचे नाटक करून मध्येच घेतलेली सुट्टी, तर कधी आजाराचे नाटक करून मध्येच घेतलेली सुट्टी. कुठून आली ही महामारी कोणास ठाऊक, कुठून आली ही महामारी कोणास ठाऊक. हिने क्षणात पलटून टाकली शाळेची काया सारी. आपला हा आजचा किलबिल कार्यक्रम समारोपाकडे जाताना अनिकेत शेगोकार याच्या अभंगांनी आजच्या या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. आपुली आहे ता जो असे जागता, आपुली आहे ता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तुका मने मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा ओ बलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. बालमित्रांनो, आजच्या आपल्या किलबिल कार्यक्रमात आलेगाव येथील जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे विविध कलागुण आपल्याला ऐकताना किती छान वाटलं, किती मजा आली हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्रांची, सूचनांची वाट बघतो आहोत. आजचा हा किलबिल कार्यक्रम इथेच संपवित आहोत. आजच्या
कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.